नाशिकच्या देवळा तालुक्यात औषध फवारणीमुळे 100 एकरवरील कांदा पीक नष्ट। कांदा नुकसानीची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून पाहणी। संबंधित कंपनीला नुकसान भरपाई देण्याच्या माणिकराव कोकाटेंच्या सूचना। नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव। किवळा येथील मृत कुक्कुट पक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू। किवळा परिसरातील चिकन दुकान, वाहतूक, बाजार आणि यात्रा बंद राहणार। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात 2,26,881 क्विंटल कापसाची खरेदी। आतापर्यंत कापसाला 7,421 रुपयांचा भाव। सांगलीतील बस स्थानकाजवळ 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरुणाची हत्या। पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं। रत्नागिरीच्या साखरी नाटे इथल्या जेटी विरोधात मनसेचं आंदोलन मागे। तांत्रिक मुद्दे पूर्ण होत नाही तोपर्यंत जेटीचं काम बंद राहणार। प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबप गावात विधवा प्रथाबंदीचा निर्णय। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ग्रामसभेत एकमुखी ठराव। विधवा स्त्रियांना सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच मानसन्मान दिला जाणार।